सोलापूरमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसला। प्रथमेश कोठे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला। कर्जत जामखेडमधील शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांना भाजपात पक्षप्रवेश केलाय। अहिल्यानगरचे माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय वारे यांच्यासोबत माजी नगरसेवक, सरपंच आणि उपसरपंच यांचा पक्षप्रवेश होईल। महाड तालुक्यातील युवा चेहरा सुशांत गणेश जाबरे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे। पक्षप्रवेशानंतर अवघ्या काही आठवड्यातच मिळालेल्या या नियुक्तीमुळे परत गोगावले गटाला मोठा धक्का बसलाय, कारण जाबरे हे गोगावले यांचे विश्वासू म्हणून ओळखले जात होते। सांताक्रूजच्या माजी नगरसेवक ॲडव्होकेट ट्युलिप ब्रायन मिरांडा यांची मुंबई महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। मल्लिकार्जुन खरगे यांच्या सूचनेनुसार पक्षाचे सरचिटणीस खासदार के.सी. वेणुगोपाल यांनी ही नियुक्ती केली। बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांबद्दल वनमंत्र्यांनी अजब वक्तव्य केले। तुम्ही ऊस लावता, त्यात शिकारीसाठी बिबटे येतात, हा दोष कोणाचा आहे, असा सवाल वनमंत्री गणेश नाईकांनी उपस्थित केला आहे। निवडणुकीबाबत काँग्रेसची भूमिका तळ्यात मळते। काही ठिकाणी महाविकास आघाडीसोबत तर काही ठिकाणी अपवाद, वंचितसोबतही स्थानिक पातळीवर चर्चा सुरू असल्याची माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे। राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे। नीतिमत्ता असती तर 15 मंत्र्यांचे राजीनामे झाले असते, असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं। नाना पटोले यांनी अजित पवारांना सवाल उपस्थित केलाय। अजित पवार व्यवहार झाला नाही म्हणतात, मग जमीन व्यवहाराचं रजिस्ट्रेशन कसं झालं, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला। भाजपची स्टार प्रचारकांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी यादी जाहीर करण्यात आली। भाजपकडून एकूण 40 जणांची यादी जाहीर करण्यात आली। अंजली दमानिया यांच्या पत्रकार परिषदेनंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया दिली। काल दमानिया बावनकुळेंना भेटतात आणि आज पत्रकार परिषद घेत आरोप करतात, असा सवाल मिटकरींनी उपस्थित केला। त्यांनी एवढा अभ्यास करून स्पर्धा परीक्षेची तयारी केली असती तर निश्चितच उत्तम कलेक्टर लाभला असता, असंही त्या म्हणाल्या। एकनाथ शिंदेंनी मुंबईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली। बीएमसी निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी बैठक बोलावली आहे। गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता मुक्तगिरी बंगल्यावर बैठक होईल।